आम्ही कुठलेही नसे जनरली डोक्याच्या विकारांमध्ये वापरत असतो. आणि नसे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नाकात सोडायचं जे औषध असतं त्याला आम्ही नस्य म्हणतो. पण ते सोडायचं कशासाठी? तर आयुर्वेदात नासाही शिरसोद्वारम असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय? तर नाक हे सगळ्या डोक्याचं, मेंदूचं, कानाचं हे द्वार आहे, दार आहे. त्यामुळे डोक्यात होणाऱ्या आजारांवर, डोक्यातल्या नाकाडोळ्यासारख्या, कानासारख्या अवयवांमध्ये होणाऱ्या सर्व विकारांवर, मेंदूच्या विकारांवर नस्य फारच छान काम करतं. म्हणून नस्य करायचं. नमस्कार, मी वैद्य अतुल काळे. होई आयुर्वेद साक्षर म्हणजेच पसायदान आयुर्वेद चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आयुर्वेदात तशी चिक्कार नस्य दिलेली आहेत, परंतु त्यातलं शीर्षस्थानी आणि महत्त्वाचं असलेलं एक नस्य मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते नस्य म्हणजे अणुतेलाचं नस्य. अणुदिनम दीयते याचा अर्थ प्रत्येक दिवशी घ्यायला हवं असं. म्हणजेच अणुतेलाचं नस्य दररोज नियमाने घ्यायला हवं. पण ते घ्यायचं कसं हे आपण पाहूच. पण तत्पूर्वी अणुतेलाचे आश्चर्यकारक फायदे काय ते जरा तुम्हाला सांगतो. ज्यांच्या नाकाचं हाड वाढलं असेल, नाकामध्ये मांस वाढला असेल, नाकाचा मार्ग वाकडा झाला असेल, ज्याला आपण DNS असं म्हणतो, व ज्याच्यासाठी ऑपरेशनचा सल्ला दिला आहे, अशा रुग्णांमध्ये अणुतेलाच्या नस्याचा फार छान उपयोग होतो. आता ॲलर्जिक रायनायटिस तुम्ही ऐकलं असेल. या आजारात काय होतं तर नाकातून सारखं पाणी येत असतं किंवा शेंबूड येत असतो. सकाळी सकाळी जास्त शिंका येत असतात. फोडणी दिली, झाडून घेतलं की जी धूळ उडते थोडी नाकातून गेली की जे सटासट शिंका चालू होतात की रुग्ण फार हैराण होऊन जातो. अशा पेशंट्समध्ये अणुतेलाचं नस्य दररोज केल्यास फार छान फायदा होतो. पेशंटच्या नाकातून घाण वास येत असेल किंवा पेशंटला वासच येत नसेल, सर्दीमुळे डोकं दुखत असेल, डोकं जड होत असेल, अर्धच डोकं दुखत असेल, कपाळ जड होत असेल, सारखी झोप येत असेल, सारखा आळस येत असेल, स्मरणशक्ती कमी होती आहे असं जाणवत असेल, तर अशा सर्व तक्रारींवर पेशंट्सना अणुतेलाच्या नस्याचा छान उपयोग होतो. अणुतेलाचं नस्य दररोज घेतल्यास हे सर्व आजार कमी होतातच. शिवाय ज्यांना काहीही त्रास नाही अशा व्यक्तींनी घेतले असेल त्यांना फार छान फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे दात बळकट होतात, केसाचं आरोग्य सुधारतं, डोळ्यांची कानांची शक्ती दीर्घकाळ टिकून राहते, स्मरणशक्ती टिकून राहते, चेहऱ्याची त्वचा कांतीयुक्त होते, तुकतुकीत होते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. इतके सगळे फायदे अणुतेलाच्या नस्याचे आहेत. थोडक्यात काय तर औषध एक पण उपाय अनेक असं हे बहुगुणी औषध आहे, नस्य आहे. आता हे नस्य करायचं कसं ते पाहूयात. नस्य करण्यापूर्वी आधी पाठीवर आरामात झोपायचं. नंतर खांद्याखाली 2 उशा घ्यायच्या, त्यामुळे मान खालच्या दिशेने झुकेल आणि नाकाची बिळं वरच्या दिशेने येतील. त्यानंतर अणुतेलाच्या ड्रॉपरची बाटली गरम पाण्यात धरायची, गरम करायची आणि त्याचे नंतर घेऊन 2-2 थेंब नाकात सोडायचे. 100 अंक मोजेपर्यंत त्या स्थितीत राहायचं. आणि नंतर खांद्याखालच्या उशा सावकाश काढायच्या आणि सरळ झोपायचं. 10 मिनिटांनी उठून घशात औषध आलं असेल तर खाकरून थुंकून टाकायचं. अशी ही नस्याची साधी सोपी पद्धत आहे. नित्यनेमाने हे नस्य चालू करा. सांगितलेल्या सर्व विकारांवर त्याचा उत्तम फायदा होईल. आजचा विषय व व्हिडिओ थोडक्यातच मांडलाय, पण जर उपयोगी वाटल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन विषय घेऊन आपली भेट होतच राहील. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा आणि आनंदी राहा आणि आरोग्यवान राहा. धन्यवाद. ओम श्री धन्वंतरे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.